नाशिकमध्ये काल निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज तणावपूर्ण शांतता दिसतेय। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। पालकमंत्री दादा भुसे यांनी आज तातडीची बैठक देखील बोलावलेली आहे। नाशिक शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर आज दुपारी 1:30 वाजता होणाऱ्या या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल। हिंदू संघटनांनी पुकारलेल्या बंदच्या दरम्यान नाशिक शहरात 2 गटात तणाव निर्माण झालेला होता। जुनं नाशिक भागात तुफान दगडफेक देखील झाली, ज्यामध्ये पोलीस आणि नागरिक जखमी झाले होते। जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला होता। काल रात्रभर पोलिसांनी या सगळ्या भागामध्ये गस्त घालत परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। दोन्ही बाजूच्या गटांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। या सगळ्याचा नाशिक शहरातनं आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी आढावा घेतला, आपण पाहूया। नाशिक शहरात झालेल्या हिंसाचाराच्या पाऊलखुणा आजही आपल्याला रस्त्यावर दिसत आहेत। हेच ठिकाण होतं, याच ठिकाणी 2 गट एकमेकांच्या समोर आलेत आणि तुफान अशी दगडफेक झालेली होती। आपण बघतोय अजूनही रस्त्यावर दगडांचा खच हा पडलेला आहे। वरपर्यंत साधारणतः 500 मीटर अंतरापर्यंत अशा स्वरूपाचे दगड आणि कालच्या उसळलेल्या हिंसाचाराचे पाऊलखुणा आपल्याला बघायला मिळत आहेत। त्यानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येते, मात्र प्रचंड असा तणाव या परिस्थितीमध्ये बघायला मिळतोय। म्हसरूटेक, बुधवारपेठ असा संपूर्ण हा परिसर आहे। जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येतात। कालची जी दगड रस्त्यावर आलेली होती तिथली साफसफाई करण्याचं काम इथल्या स्थानिक महिला आणि लहान मुलांकडून केलं जाते। तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त आजही इथे तैनात आहे। हा संपूर्ण परिसर काल अत्यंत असा भयावह परिस्थिती इथे निर्माण झालेली होती। त्यानंतर हळूहळू पोलिसांनी संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण घेतलं आणि आज इथे आहे ते केवळ दगडाचा खच। काही दगड इथे उचलून नेण्यात आलेले आहेत, परंतु अजूनही संपूर्ण परिसरामध्ये अशा स्वरूपाचं वातावरण बघायला मिळतंय। कालची परिस्थिती उद्भवलेली होती, आता पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी पोलीस प्रशासन कार्यरत तर आहेतच, परंतु नागरिकांनी देखील आता शांतता पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।